आता आपण काय बघणार आहोत 1.1 जॉमेट्री पार्ट 2 मध्ये आपण कशाला सुरुवात करणार आहोत 1.1 ला. अगोदर तुम्ही जर पहिला व्हिडिओ बघितला नसेल चॅप्टरचा आपण काय केलेले फॉर्म्युलेज वगैरे त्याचं रिव्हिजन केलेले आहे, त्याच्यात काय कंडिशन्स होतात त्याचं रिव्हिजन आपण केलेलं आहे. आता 1.1 मध्ये नेमकं काय दिलेलं आहे आपल्याला एक प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये पहिला क्वेश्चन आहे बघा. बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज अ 5. एक एरिया दोन ट्रायंगल्स याच्यात. तर पहिल्या ट्रायंगलचा बेस किती आहे? बेस किती 9 आणि हाईट काय 5 सेंटीमीटर. बेस ऑफ अनदर ट्रायंगल म्हणजे दुसऱ्या ट्रायंगलचा बेस किती आहे 10 आणि हाईट किती आहे 6. मग त्या ट्रायंगलचा काय काढायचा आहे रेशो काढायचा आहे. तुम्हाला अगोदरच सांगितलं फर्स्ट ट्रायंगलचा एरिया आपण A1 घेऊयात आणि बेस काय 9 हाईट असेल 5 आणि एरिया ऑफ ट्रायंगल A2 काय घेतलंय A2 त्याचा बेस काय B2 घेऊयात आपण 10 आणि हाईट काय घेऊयात H2 म्हणजे 6. आता दोघं ट्रायंगलचा रेशो जर काढायचा ट्रायंगलचा एरिया जर काढायचा आहे त्याचा फॉर्म्युला काय हाफ इंटू बेस इंटू हाईट. तर पहिल्या ट्रायंगलचा आपण घेतला हाफ इंटू B1 इंटू H1 आणि सेकंड ट्रायंगलचा हाफ इंटू B2 इंटू H2. हाफ हाफ काय होईल कॅन्सल. मग B1 इंटू H1 मग बेस काय 9 आणि हाईट काय 5 9 मल्टिप्लाय बाय 5 आणि खाली 10 मल्टिप्लाय बाय 6. तर 5 1 जा 5 5 2 जा 10 2 3 जा 3 2 जा 6 आणि 3 3 जा 9. वरती काय उरलं 3 इंटू 1 3 आणि 2 इंटू 2 4 म्हणजे 3/4 म्हणजे A1 इज टू A2 म्हणजे 3:4. मग दोघी ट्रायंगलचा रेशो काय आला 3:4. कळालं? इतकं सोप्या पद्धतीने हे क्वेश्चन्स आहेत. आता हा फर्स्ट क्वेश्चन आपला झालेला आहे. आपण आता करणार आहोत सेकंड वन. दिले आहेत आपल्याला की एक फिगर ड्रॉ करून दिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय दिलेले दोन ट्रायंगल्स आहेत. कोणता बघा एक आपल्याला ABC म्हणजे ट्रायंगल ABC आणि एक खालचा ट्रायंगल आहे ADB. ट्रायंगल AD आणि B. कळालं? असे दोन ट्रायंगल्स आपल्याला दिलेले आहेत. पण याच्यात काय आहेत यांचा बेस हा काय सारखा ही हाईट आहे समजा आणि हे काय आहेत हायपोटेनियस आहे आणि हा बेस जो आहे तो काय आहेत सारखा दिलेला आहे. मग बेस सारखा असल्यावर जर तुम्ही अगोदरचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला नक्की समजलं असेल की बेस सारखा असल्यावर आपला फॉर्म्युला काय असतो एरिया ऑफ ट्रायंगल काढायचा H1/H2 म्हणजे हाईट 1/हाईट 2. तर ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल ABD हॅव सेम बेस. बेस काय AB. सो ट्रायंगल ABC म्हणजे BC/BC इंटू BC इंटू AB म्हणजे बेस 1 इंटू हाईट 1 इक्वल्स टू बेस 1 इंटू हाईट 2 म्हणजे बेस सारखा असला तो काय होईल कट. मग काय होईल हाईट 1/हाईट 2 म्हणजे हाईट काय दिलेली यांनी बघा 4. BC काय दिलेली आहेत 4 याची व्हॅल्यू दिलेली आहेत 4 आणि AD ची व्हॅल्यू दिलेली 8. मग 4/8 इक्वल्स टू 4 1 जा 4 4 2 जा 8. मग ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल्स टू 4 अँड एरिया ऑफ ट्रायंगल ADB इक्वल्स टू 8 म्हणजे 4 1 जा 4 4 2 जा 8 म्हणजे 1:2. हा काय होईल यांचा रेशो. कळालं? इतक्या सोप्या पद्धतीने हे क्वेश्चन्स आहेत. व्यवस्थित लक्ष द्या फक्त. आता हा सेकंड क्वेश्चन झालाय. आपण थर्ड क्वेश्चन घेऊयात. थर्ड वन मध्ये आपल्याला काय दिलंय की इन ॲडजॉइनिंग फिगर 1.4. आता ही 1.4 ही फिगर आहे आपल्याला त्याच्यात काय दिलेली सेगमेंट PS परपेंडिक्युलर सेगमेंट RQ. मग PS ही कोणाला परपेंडिक्युलर आहे RQ ला म्हणजे हीच पुढे गेलेली म्हणजे हिचंच नाव काय RQ. आता अजून काय सांगितलंय की सेगमेंट QT ही QT पण काय आहेत कोणाला परपेंडिक्युलर आहे तर सेगमेंट PR ला. तर PR म्हणजे काय या सरळ्याला ही काय आहेत परपेंडिक्युलर आहे. कळालं? तर आता काय सांगितलंय RQ दिलेला आहे आपल्याला. RQ हा 6 दिलेला आहे. परत PS हा 6 दिलेला आहे आणि PR म्हणजे ही किती दिलेली आहे आपल्याला 12. कळालं? आता फाइंड QT. तर QT आपल्याला फाइंड करायची ती कशी करायची. आता लक्ष द्या की हे सगळं गिवन मध्ये आपण लिहून घेतलेलं आहे. मी जे रीड केलं हे सगळं काय होतं गिवन ते आपण लिहून घेतलेलं आहे. फाइंड काय करायचं आहे QT म्हणजे काय करायचं एका ट्रायंगलची आपल्याला काय करायची हाईट फाइंड करायची. तर सोल्युशन विथ बेस RQ अँड हाईट PS. आता हाईट PS आणि बेस काय RQ म्हणजेच काय आता हा ट्रायंगल आहे PRS बरोबर. PRS हा ट्रायंगल आहे बरोबर. तर PRS मध्ये ही RQच एक काय की आपल्याला बेस आहे आणि PS काय हाईट आहे. तर RQ आपल्याला काय दिलेली आहे. आता इथे जर घेतला आपण ट्रायंगल PQR तर आपल्याला ही साईड भेटणार आहे. मग नंतर काय करू आपण की PQR घेणार आहेत. PQR म्हणजे हा ट्रायंगल घेणार आहेत
याच्यामध्ये आपल्याला हाईट भेटणार आहेत आणि बेस भेटणार आहेत. आपल्याला बेस आणि एक साईड भेटून जाईल, आपल्याला काय करायचं राहील फक्त हाईट. कळालं? तर आता याच्यात काय करायचं आपल्याला की पी आर एस हा ट्रायंगल आहे आपला, पी क्यू आणि आर. तर आता ही पण 6 आहे, तर म्हणजे पी क्यू पण किती राहील 6. कळालं? मग आणि हीच काय याची ह्या पी क्यू आर आहे ना, याचीच हाईट काय पी एस. कळालं? या मोठ्या ट्रायंगलची. तर हाफ इंटू बेस इंटू हाईट म्हणजे हाफ इंटू आर क्यू काय आहे 6 आणि पी एस काय आहे 6. म्हणजे 2 1 2 2 3 2 1 2 2 3 काय होईल 6. मग 6 3 18. मग याची व्हॅल्यू काय आली आपली 18. कळालं? आता ऑल्सो विथ सेम बेस पी आर अँड हाईट क्यू टी. आता सेम बेस काय, बेस काय आपला इथे आर क्यू आणि हाईट काय आहे क्यू टी. कळालं? तर हाफ इंटू पी क्यू आर घेतलेला आपण, तोच ट्रायंगल आहे पी क्यू आणि आर. बरोबर? तर याच्यात बेस तर आपल्यासारखाच आहे, तर हाफ इंटू बेस इंटू हाईट केलेले आहेत. तर आपल्याला ट्रायंगल पी क्यू आरचं काय आलेलं आहेत, आपल्याला एरिया माहिती, तो किती 18 आणि बेस काय आहेत हा 6 सेंटीमीटर. बघा इथे काय दिलेले हा 6 सेंटीमीटर. तर आपण हा बेस घेणार गेला नाही, तर आपण बेस काय घेणार आहे असा ट्रायंगल घेणार आहेत आपण. तर बेस काय घेऊयात आपण 12 सेंटीमीटर आणि त्याची एक आपल्याला पूर्ण एरिया माहिती आहे, एरिया काय आहेत 18 सेंटीमीटर. आपल्याला फक्त काय काढायचं राहील आता क्यू टी. म्हणजे पी क्यू आणि क्यू आरचा आपण एरिया काढलेला आहे. कसा? कारण की हे तिघं बेस आणि हाईटचं काय आहेत 18 आहेत. तशा प्रकारे आपण काढलेलं आहे. आता 18 इकडे 2 इकडे मल्टिप्लायमध्ये, तिकडे जाऊन डिवाइड, इकडे जाऊन काय होईल मल्टिप्लाय. 12 इकडे मल्टिप्लायमध्ये, तिकडे जाऊन होईल डिवाइड. मग 2 1 2 2 6 12 आणि 6 1 6 6 3 18. मग क्यू टीची व्हॅल्यू काय आलेली आपली 3. तर बघा हे 3 एक्झाम्पल्स आपले याच्यात झालेले आहेत, हे व्यवस्थित समजून घ्या. आता हे 3 एक्झाम्पल्स झाल्यानंतर आपण काय करूयात, हाच व्हिडिओ इथेच थांबूया. जर तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ आणि सोल्युशन्स जर आवडले असतील, समजले असतील, तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे 3 ह्याच व्हिडिओमध्ये भेटतील आणि पुढचे जे 2 क्वेश्चन्स उरलेले आहेत आपले, ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कंटिन्यू करूयात.